नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज चौथा दिवस आहे आणि आत्ता 7 वाजलेले आहेत आणि शेगावला पोहोचलेलो आहे। चला दाखवतो आणि आज शेगावदरचं दर्शन करायचं गजानन महाराजांचं। तर चला, इथे शेगावला आले की भक्त निवास राहण्याची सोय असते, अप्रतिम सोय असते, टापटीप पण नाही इथं आणि जेवण बी खूप छान असते इथं आलं की भक्त निवासमध्ये राहणे उत्तम आहे। आणि इथं सगळ्यांना मंदिरात न्यायचं म्हणजे की त्यांचाच बस असतात, ते विनाशुल्क 0 रुपये। आणि इथं रेल्वे बस स्टँड, इथं साफसफाई खूप छान असते, कचरा कुठे दिसत नाही। उरकलो आता, फ्रेश झालोय आणि आता गजानन महाराजांच्या दर्शनाला चाललोय। ते बस स्टँड आहे ते आणि त्यांची प्रायव्हेट बस गजानन महाराजांची संस्थाची। इथं बसला वेटिंगला थांबले ते सगळेजण, बाकीचे जे थांबले आरामशीर। बस आली ते आता। पोचलो आता स्टँड वरती। आता मंदिराच्या दिशेने चाललोय, मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि बस स्टँड आहे। गर्दी आहे मस्त, 25 द्या मग। कचोरी घेतली मस्त, निघलं बाहेरच। एंट्री गेट मंदिराचं। आता दर्शन रांगेत चाललोय, सगळीजण नाही दर्शन रांग। 2 तास 30 मिनिटं, 2.5 तास लागेल दर्शनाला आणि मुख दर्शन 20 मिनिटात होते। भरपूर लांब आहे, इथून जायचं असं आणि तिकडून U-टर्न मारायचं। भरपूर गर्दी आहे तिकडं, पुढे याला मी दाखवतो। एवढं लांब होतं पण कॅन्सल केलं इथे। 11:50 लागले लाईनीला, 2.5 तास म्हणले, आता किती वेळ लागते काय माहिती। गर्दी भरपूर आहे, अजून लाईनीत थांबले ते। इथं मंदिर आहे, हे मंदिर आहे मस्त। हे मंदिर आहे, मंदिराच्या प्रांगणात दर्शन करून झाले। दर्शन झाले आता चांगलं, आता चाललं बाहेर। बस स्टँड वरती आलो आता।
मग तिथं उतरलो होतो तिथं. आता इथं जेवण करायला आलो अण्णा छत्रपतीमध्ये. जेवण आहे अण्णा छत्रपतीमधलं. चपाती, 3 भाज्या, वरण भात आणि शिरा. आणि खात्यात येते सगळेजण. आता जरा आराम केला दर्शन झाल्यानंतर. आता चेकआउट करतोय वाकडच्या दिशेने घरी. निघून अर्धा तास झालंय आणि रेनबो आली इथे मस्त. मध्ये पडणार आहे. दाजी काय झालं नाचायला तुम्हाला? दाजी वडलं खाली, वडलं खाली. गॉगल तिकडे बॅग किती. मी आता हायवेला थांबले फ्रेश व्हायला जरा. वरती चंद्र. पाऊस पडला आता. आता समृद्धी महामार्गावरती आलोय. 5 मिनिटं झाले. काहीच नाही. माग तुम्ही महाकुंभाच्या ब्लॉक मध्ये पाहिला असेल, 4थ्या ब्लॉक मध्ये कसं आहे. आता मंचर अलीकडे 1-1.5 तास लागेल वाकडला पोहोचायला. 3:30 वाजले त्याने. पोहोचलोय घरी आता. 5:30 झाले ते.